नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग खूप भारी दाखवलेला आहे। आता ज्या वेळेला युगंधरला कळतं की आनंदी आंधळी आहे, म्हणजे शिर्केने आता युगंधरला सगळं काही सांगितलंय। आनंदी जन्मतः तिला डोळे नाही आहेत आणि त्यामुळे आता युगंधरने खूप मोठा निर्णय घेतलाय, ते म्हणजे आनंदीच्या डोळ्यांचा ऑपरेशन करण्याचा आणि आनंदीला एक नवीन आयुष्य देण्याचा त्याने निर्णय घेतलाय। आता सगळ्यांचा विरोध म्हणजे या सगळ्याला खरं तर शिल्पाचा विरोध असतो, पण ह्या सगळ्याला आता सामोरं जात युगंधरने आनंदीला पुन्हा एकदा नवीन जीवनदान दिलं आहे आणि तिला दृष्टी दिली आहे। आता हे सगळं नेमकं कसं घडलं आहे, काय घडलं आहे, हे सगळं पाहूया आणि योगेंद्रपर्यंत ही गोष्ट कशी कळली की आनंदी आंधळी आहे, हे सगळं काही आपण आज सविस्तर पाहणार आहोत। पण मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। आपण आता मागच्या भागात पाहिलं की आता विद्याधरमुळे डायनिंग टेबलवर जो काही ड्रामा झालेला असतो त्याच्यामुळे युगंधर हा नाश्ता न करताच घरातून निघून गेलेला आहे आणि या गोष्टीमुळे आता आनंदीला खूप वाईट वाटतं की विद्याधर सर हे प्रत्येक वेळेला असं सारखं का करतात, ते मालक साहेबांना एवढा त्रास का देतात आणि त्यांच्यामुळे आज मालक साहेब उपवाशी गेले, त्यांनी साधा नाश्ता पण व्यवस्थित केला नाही। आणि आता ह्या गोष्टीमुळे आनंदी म्हणते की आनंदीची मेड आहे, तिला म्हणते की ताई ऐका ना, मालक साहेब आज नाश्ता न करताच कामाला गेलेत आणि ते अशीच उपवास राहतील, मी एक काम करू का, त्यांच्यासाठी काही खायला बनवू, मी एक काम करते, त्यांना ना गरमागरम पोहेच बनवते। आता ती मेड म्हणते की हो, तुम्हाला जर पोहे बनवायचे ते बनवा, पण मालक साहेबांना पोह्यांमध्ये शेंगदाणे चालत नाही बरं का। आनंदी म्हणते की बरं ठीक आहे, मी पटकन गरमागरम पोहे बनवते। आणि आता ही गोष्ट जेव्हा ती पोहे बनवत असते तेवढ्यात माईसुद्धा तिथे येतात। माईंनासुद्धा खूप छान वाटतं की इकडे युगंधरसुद्धा आनंदीला खूप छान जपत असतो आणि आनंदीसुद्धा छोट्या छोट्या गोष्टींची अगदी चांगली काळजी घेत असते। माईसुद्धा म्हणतात की आनंदी, पोहे बनवताना शेंगदाणे टाकू नकोस बरं हां, युगंधरला ते अजिबात आवडत नाही। आनंदी म्हणते हो माई। आणि आता इथे आनंदीने पोहे बनवायला सुरुवात केली आहे आणि तेवढ्यातच आता जी मेड आहे आणि आनंदी या दोघींच्यासुद्धा गप्पा सुरू असतात। आनंदी म्हणत असते की हे विद्याधर साहेब असं का वागतात, घरात एवढी सगळी चांगली माणसं आहेत, एवढ्या सुखसोयी आहेत, सगळं असतानासुद्धा हे असं का वागतात। त्यावर आता ही मेड म्हणते की ते पहिल्यापासूनच असेच आहेत, काय आहे ना, पहिल्यापासून सगळ्या सुखसोयी त्यांना आरामात मिळाल्या ना, म्हणून त्यांना ह्या सगळ्याची किंमत नाही आहे, जाऊ दे, आपलं काम काय आहे, फक्त काम करायचं। त्यावर आनंदी आता हे सगळं गप्पा सुरू असताच तिने छान पोहे बनवलेले असतात आणि त्या पोह्यांचा छान घमघमाट सुटलेला असतो। मेड म्हणते की आनंदीताई, पोहे तुम्ही खूपच छान बनवलेत, मालक साहेबांना नक्की आवडतील। आता ती जी मेड आहे तिने बघितलं की आनंदीने त्या पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकलेले नाही आहेत, कारण तिला माहिती आहे आता युगंधरला पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडत नाही आहेत। आनंदी म्हणते ताई, तुम्ही मला डबा देता का, गरमागरम पोहे आहेत तेव्हा मी लगेचच मालक साहेबांना डबा भरून देते। आणि जी मेड असते ती आता इथे आनंदीला डबा देते आणि आनंदीने तो डब्बा भरलेला सुद्धा असतो। पण हा सगळा प्रकार आता इकडून शिल्पा पाहत असते। शिल्पाचा खूप जळफाट होतो की युगंधर उपवाशी गेला, ही एक संधी सोडत नाही आहे की त्याचं इम्प्रेशन घेण्यासाठी किंवा त्याच्या मागं पुढं करण्यासाठी, आणि हे आता तिला अजिबात खपत नसतं। आता ही शिल्पा सगळं पाहते की आनंदी डबा भरती आहे आणि पुन्हा एकदा युगंधर हिचं कौतुक करणार किंवा त्याच्या मनात ही जागा निर्माण करणार। आणि म्हणूनच शिल्पा आता जेव्हा आनंदीने तो डबा भरलेला असतो आणि ती म्हणते की मी आता ना शिर्के साहेबांना बोलवते आणि त्यांच्याकडे हा डबा पाठवून देते, तेवढ्यातच आता ही शिल्पा जी आहे ती येते आणि त्या डब्यामध्ये कच्चे शेंगदाणे मिक्स करते आणि तेवढ्यात आता ही शिर्केसुद्धा येतात आणि तो डबा घेऊन जातात। आनंदी खूप खुश झालेली असते, आज तिने पहिल्यांदा मालक साहेबांसाठी आपल्या हाताने काहीतरी बनवलेलं आहे आणि मालक साहेब जेवलेले सुद्धा नाही आहेत। पण आता सगळं काही उलटं झालं आहे, म्हणजे हिने पोह्यांचा डबा तर बनवला आहे, पण आनंदी जेव्हा तर घरामध्ये पोह्यांचा एक बाईट घेते आणि तिला कळतं की पोह्यांमध्ये शेंगदाणे, पण आनंदीला कळतच नाही आहे। आनंदी म्हणते की मी तर पोहे बनवताना शेंगदाणे टाकलेच नव्हते, मग ह्याच्यामध्ये शेंगदाणे कसे काय आले, माझ्याकडून चुकून पडले गेले का, अरे बापरे। पुन्हा आता एकदा मी माती खाल्ली आणि आता आनंदी पूर्ण घाबरलेली असते, म्हणजे आता हा पोह्यांचा डबा जर मालक साहेबांपर्यंत गेला असेल आणि त्यांनी जर पोहे खाल्ले तर ते नक्कीच माझ्यावरती ओरडणार आणि परत चिडणार। आता इकडे आनंदी घाबरले, तिला काय करू काहीच कळत नाही आहे। ती शिर्केंना आता फोन करायला प्रयत्न करत असते की शिर्केंना फोन करून सांगावं, पण तोपर्यंत इकडे आता युगंधरने तो डबा उघडलेला आहे आणि तो डबा घेऊन त्याने पोहे खायला सुरुवात केली आहे। आता युगंधरचं काही घाईघाईमध्ये पोह्यांमध्ये काय आहे काय नाही आहे कशामध्येच लक्ष नसतं। पोह्यांचा तो एक बाईट घेतो आणि त्याला कळतं की पोह्यांमध्ये शेंगदाणे आहेत। युगेंद्र तेथे म्हणत असतो, कोणाची एवढी हिंमत झाली की पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकायची, माहीत नाही का मला पोह्यांमध्ये शेंगदाणे चालत नाही। आणि आता तो तिथे शिर्केंवरच ओरडतो। आता शिर्के बिचारे इथे काही बोलत नाहीत, कारण पोहे आनंदीने बनवलेत आणि तिनेच हा डबा पाठवून दिला आहे हे त्यांना माहीत असतं।
आणि आता शिर्के पुढे काही बोलतच नाहीत. युगेंद्र म्हणतो, बोल ना, कोणी पाठवला हा डबा, कोणी टाकले हे पोह्यांमध्ये शेंगदाणे. तिकडे आनंदी मात्र घरामध्ये टेन्शनमध्येच आली आहेत आणि ती लगेच आता इकडे माईंजवळ येते आणि माईंना म्हणते की माई थोडी गडबड झाली आहे हो, मी पोहे बनवले पण पोह्यांमध्ये शेंगदाणेच टाकले नव्हते, पण मी आत्ता पोहे खायला गेले ना तर त्या पोह्यांमध्ये शेंगदाणे आहेत. अहो असं कसं झालं, मी पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकलेच नव्हते तरी त्या पोह्यांमध्ये शेंगदाणे कसे काय पडले, आणि आता मालक साहेबांना जर हा डबा गेला तर मालक साहेब माझ्यावर ओरडतील. त्यावर आता इथे माई म्हणतात की आनंदी, मी तुलाच म्हणाले होते की तुझी परीक्षा खूप मोठी आहे, या घरात तुला खूप साऱ्या अडचणी येणार आहेत. पोह्यांमध्ये तू शेंगदाणे नाही टाकले, पण ते कसे गेले, कोणी टाकले, यापेक्षा आता युगंधरला त्याचं उत्तर कसं द्यायचं ना याचा विचार कर. इकडे शिल्पा मात्र हे सगळं ऐकत असते आणि शिल्पाला आता असं वाटत असतं की आता युगंधर हिची काही खरं ठेवणार नाही आहे. तर युगंधर आता जे पोहे खात असतो, जो नाश्ता करत असतो, तो त्या नाश्त्याच्या डब्यावरून उठून जातो आणि तो खात नसतो. तेवढ्यात आता इथे लगेच जे शिर्के आहेत ते म्हणतात की मालक साहेब, हे पोहे आनंदी मॅडमनी बनवलेत. तुम्ही घरातून काही न खाता निघालात आणि त्यांना ते समजलं आणि त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि म्हणूनच त्यांनी तुमच्यासाठी हे पोहे बनवून दिले. कदाचित त्यांना माहीत नसेल तुम्हाला पोह्यांमध्ये शेंगदाणे चालत नाही. आज पहिल्यांदा त्यांनी काहीतरी बनवले तुमच्यासाठी, झाली असेल चूक त्यांच्याकडून. आता युगंधरला आनंदीने पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकले यापेक्षा तिने आपल्याला काळजीपोटी डबा पाठवून दिला, ज्याचं त्याला खूप भारी वाटतं. म्हणजे आपल्या काळजीपोटी ही मुलगी किती छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवते असं आता युगंधरला वाटतं. आणि तो उठलेल्या डब्यावरून पुन्हा आता खाली बसतो आणि ते पोहे पुन्हा खायला सुरुवात करतो. म्हणजे कधीही पोह्यांमध्ये शेंगदाणे न चालणारा हा माणूस आज पहिल्यांदा त्याच पोहे गपगुमाने खातो हे बघून शिर्केंनासुद्धा छान वाटतं. शिर्केसुद्धा आता इथे युगंधरकडे बघतच बसतात आणि शिर्केला आता कळतं की आज मालक साहेबांचा आत्ता मूड जरा चांगला दिसतोय, हीच वेळ आहे मला आनंदीबद्दल बोलायलाच हवं. आणि म्हणूनच आता शिर्के आनंदीच्या डोळ्यांबद्दल, म्हणजे आनंदी जन्मतः आंधळी आहे हे आता ते युगंधरला सांगण्याचा प्रयत्न करतात. इथे आता शिर्के म्हणत असतात की मालक साहेब, मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती आनंदीच्या बाबतीत. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण ते जमलंच नाही आहे. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे. आनंदीच्या बाबतीत आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी तिने जाणून बुजून केल्या नाही आहेत, त्या तिच्याकडून चुकून झाल्यात. खरं तर तिला फसवून कोणीतरी करून घेतल्यात. त्यावर आता हे मालक साहेब म्हणतात की काय बोलतात शिर्के, काय बोलताय काही कळत नाही आहे मला, नीट सांगा बरं, काय म्हणताय काय सांगायचं आहे तुम्हाला, नीट समजेल असं बोला की हो. त्यावर आता इथे शिर्के म्हणतात, हीच ती वेळ आहे, आत्ताच मला आनंदीच्या ह्या गोष्टीबद्दल मालक साहेबांना सांगायलाच हवं. आणि तेवढ्यात आता इथे शिर्के म्हणतो की आनंदी आंधळी आहे, ती जन्मताच आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे. आता मात्र ही गोष्ट ऐकल्यानंतर युगंधरला मोठाच धक्का बसला. म्हणजे इतके दिवस ती मुलगी आपल्या आसपास आहे, आपल्या समोर आहे आणि ती आंधळी आहे आपल्याला कळलंच नाही आहे. म्हणजे युगंधरला ती आंधळी आहे असं कधी वाटलंच नाही, कारण तिचा अंदाज, तिचं वागणं, बोलणं, फिरणं ह्या नॉर्मल गोष्टीसारख्याच आहेत आणि त्याला कधी ती गोष्ट जाणवलीच नाही. त्यावर आता इथे युगंधर म्हणतो की शिर्के काय बोलताय तुम्ही, आनंदी आंधळी आहे? अहो सगळं करते की ती घरातली. त्यावर आता इथे शिर्के म्हणतात की हो, ती घरची सगळं करते कारण तिने तसं शिक्षण घेतलं आहे, ती शिकलेली आहे, हुशार आहे, पण खरंच ती आंधळी आहे, जन्मतः तिला डोळे नाही आहेत. आता मात्र ही गोष्ट युगंधरला कळते तेव्हा मात्र आता मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजे जेव्हा जेव्हा हा विद्याधर तिला त्रास देत होता तिला कळतच नव्हतं की आपल्यासमोर कोण आहे आणि त्याच्यामुळे ती इतके दिवस घाबरत होती. आणि विद्याधरला सोडवण्यासाठी ज्या सह्या घेतल्या त्यासुद्धा म्हणजे तिला कोणीतरी फसूनच तिच्या या कागदावरती सह्या घेतल्या असणार. मला खात्री होती की आनंदी असा वेडेपणा करणार नाही आहे. म्हणजे आनंदीला दिसत नाही या गोष्टीचा कोणीतरी गैरफायदा घेतला आहे आणि तिच्या त्या कागदावर सह्या घेतल्यात. आता मात्र युगंधरला त्या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि तो आता इथे शिर्केंना म्हणतो की म्हणजे विद्याधरला सोडवण्यामागे आनंदीने ज्या काही सह्या केल्या त्या त्यांनी नक्कीच विद्याधरला सोडवण्यासाठी केल्या नसणार, कोणीतरी तिला फसवलं. यावर शिर्केसुद्धा म्हणतात की हो, मलाही असंच वाटतं, नाहीतर आनंदी मॅडम अशा त्या विद्याधरला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत आणि सह्या करणार नाहीत. आता इथे युगंधरचे सगळे गैरसमज दूर झालेत पाहून शिर्केंना खूप भारी वाटत असतं. पण आनंदी आंधळी आहे हे जेव्हा युगंधरला कळतं तेव्हा त्याला मात्र त्या गोष्टीचं वाईट वाटतं की एवढी मुलगी हुशार आहे, एवढं सगळं चांगलं आहे आणि ते पोरीला दिसत नाही. यावर आता ते शिर्केंना म्हणतात, याच्यावर आपल्याला काही करता येईल का, तिच्या डोळ्यांची काही ट्रीटमेंट किंवा काही करता येतं का बघा. शिर्के म्हणतो की हो, मी आताच त्या गोष्टीची चौकशी करतो, तुम्ही म्हणत असाल तर. मग आता इथे युगेंद्र म्हणतो की मग वेळ कशाला घालवताय, लगेच कोणी चांगले डॉक्टर असतील डोळ्यांचे त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायला सांगा आणि जे काही ते करून घ्या.
आणि आता युगेंदरच्या सांगण्यावरून शिर्के जे आहेत त्यांनी लगेचच जे आय सर्जन आहेत त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे. आणि आता त्यांनी इकडे घरी आल्यानंतर आनंदीलासुद्धा या गोष्टीबद्दल सांगितलं आहे की आनंदी आज आपल्याला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जायचं आहे. आता मात्र जेव्हा ही गोष्ट शिल्पाला कळते तेव्हा शिल्पा म्हणते की काय गरज आहे ह्या आंधळीला डोळ्यांच्या डॉक्टरकडे न्यायची, काय गरज आहे, आपण का तिच्यावर एवढा खर्च करायचा आणि कोणी सांगितलं तुला. त्यावर शिर्के म्हणतात की मालक साहेबांची ऑर्डर आहे, मालक साहेबांनी सांगितलं. आता मात्र शिल्पाला धक्का बसला की युगंधरला ही गोष्ट समजली कशी, एवढी मोठी गोष्ट ती त्याच्यापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ही गोष्ट समजलीच कशी. आता शिल्पा हे बोलत असते तेवढ्यातच ते युगंधर येतो आणि म्हणतो की समजली कशी म्हणजे एवढी मोठी गोष्ट माझ्यापर्यंत तुम्ही लपून का ठेवलीत. ताई खरं तर ही गोष्ट तू मला कधीच सांगायला पाहिजे होती, माझ्या ध्यानात तर नाही आलं, पण तुला माहीत होतं ना, मग तू ही गोष्ट माझ्यापासून लपून का ठेवलीस की ह्या पोरीला दिसत नाही, ती जन्मापासून आंधळी आहे, आपण केव्हाच तिची ट्रीटमेंट चालू केली असती. आता तेवढ्या तिथे आनंदीसुद्धा येते आणि आनंदीला कळतं की युगेंदर हा तिच्या डोळ्यांबद्दलच बोलतोय. आणि आनंदीलासुद्धा आता कळतं की म्हणजे आपण आंधळे आहोत ही गोष्ट मालक साहेबांना समजली. आणि ती आता इथे मालक साहेबांच्या म्हणजे युगंधरच्या समोर येते आणि त्यांची माफी मागते की मालक साहेब मला माफ करा, एवढी मोठी गोष्ट मी तुमच्यापासून लपून ठेवली. खरं तर मला ही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवायची नव्हती, पण माझी मजबुरी होती आणि त्याची काही कारणंसुद्धा होती, पण मला माफ करा. लग्नाच्या दिवशीसुद्धा मला तुम्हाला ही मोठी गोष्ट सांगता नाही आली, कारण लग्नाच्या दिवशी एवढा मोठा गोंधळ झाला होता आणि मला काही सांगताही आलं नाही आणि म्हणून म्हणून मला तुम्हाला न सांगता तुमच्याशी लग्न करावं लागलं. मालक साहेब मला माफ करा. त्यावर युगंधर म्हणतो अगं माफी कशाला मागतेस, आणि हो आज तुझे डोळे चेकअप करण्यासाठी डॉक्टर येणार आहेत, आपण लवकरच तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशनसुद्धा करून घेणार आहोत. शिल्पा म्हणते युगंधर अरे ती पोरगी जन्मता आंधळी आहे, तू तिच्यावरती कुठे वेळ वाया घालवतो आणि खर्च करतो. पण युगेंदर म्हणतो की ती आता या घरची सून आहे आणि माझी जबाबदारी आहे, त्याच्यामुळे तिच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा आणि काय करायचं हे मी ठरवणार. पण आनंदीसुद्धा म्हणते की मालक साहेब त्या सगळ्याची काही गरज आहे का, म्हणजे मी जन्मता आंधळी आहे आणि माझं अर्ध आयुष्य तर असंच गेलं आहे. पण आता युगंधर म्हणतो की अर्ध आयुष्य असं गेलं पण पुढचं आयुष्य तुझं हे आता सुखकर जाणार आहे. आणि आनंदी तुला बी दिसायला लागलं की ती चांगलीच गोष्ट आहे की. पण आता आनंदी म्हणते की मालक साहेब हे जर ऑपरेशन करायचं म्हटलं की त्याला भरपूर खर्च येणार. त्यावर आता मालक साहेब म्हणतात की त्याचा विचार तू करू नकोस, तू आता माझी जबाबदारी आहेस, निंबाळकरांची सून आहेस, त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार करायची तुला गरज नाही. शिल्पा मात्र आता त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे हे सगळं ऐकून आनंदीचा राग करत असते आणि तिला असं वाटत असतं की आता ह्या पोरीचं जर ऑपरेशन झालं आणि हिचे डोळे परत आले तर हिला त्रास देणं आणि हिला ह्या घरातून हाकलून देणं अजून कठीण होऊन जाणार आहे. आणि शिल्पा म्हणते की हिचं ऑपरेशन होतंच कसं मी बघते. आता युगंधर घराच्या बाहेर निघतो तेवढ्यात आता ही शिल्पा आनंदीच्या जवळ जाते आणि तिला सांगते की ह्या डॉक्टरांना भेटायचं नाही आणि ऑपरेशन करायची नाही, जर ऑपरेशनला तयार झालीस तर गाठ माझ्याशी आहे. अगं तुला जरा पण लाज नाही वाटत का. आता तिकडे आनंदीचा प्रचंड अपमान करत असते. ती आनंदीला म्हणते ह्या ऑपरेशनला एवढा मोठा खर्च येणार आहे, एवढा पैसा लागणार आहे, एवढा पैसा तुझ्या बाप जन्मात तरी कोणी कमवला आहे का. आणि आता इथे आनंदी म्हणते की ताईसाहेब मला खरं तर हे ऑपरेशन नाही करायचं आहे, पण मालक साहेबांना मी नाही कसं म्हणू. आता ही जी शिल्पा आहे ती काही ऐकून घ्यायला तयार नसते आनंदीचं. ती म्हणते की ती मला माहीत नाही, ह्या ऑपरेशनला तू सरळ नकार द्यायचा. इथे आम्हा लोकांना काही पैसा फुकटचा आला नाही आहे की तुमच्यासारखा भिकारड्यांवर एवढा पैसा खर्च करायचा. आता इकडे आनंदीला काय करावं काहीच कळत नाही आहे. इकडे शिल्पा असं बोलते आणि तिकडे आता युगेंदरचं तिला ऐकावंच लागेल, म्हणजे मालक साहेबांचा शब्द तर ती पाडू शकत नाही आहे. पण आता इथे आनंदी म्हणते की ताईसाहेब तुम्हीच एकदा मालक साहेबांशी बोला ना. त्यावर आता इथे शिल्पा म्हणते की म्हणजे तुला आमच्या त्या बहीण भावांमध्ये पण भांडण लावून द्यायचं आहे का. तर मंडळी आता इकडे युगंधरला आनंदीच्या आंधळेपणाबद्दल समजलेलं आहे आणि त्याने आता शिर्केंना डॉक्टरांना सुद्धा बोलवायला सांगितले. पण त्यानंतर तर डॉक्टर आनंदीचे डोळे चेक केल्यानंतर तिचं ऑपरेशन होऊ शकेल का, तिला सक्सेसफुल ते होईल का, तिला दिसेल का, हे सगळं काही आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असंच येणारे नवनवीन व्हिडिओज नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.